नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला सर्दीसाठी बघा मस्त असं सूप बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा ह्या 10 ते 12 मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। ह्या चमच्याच्या मापाने 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि 1 हिरवी मिरची घेतलेली आहे। हे आपल्याला फक्त कुटून घ्यायचं आहे। कुटून घेतलेलं आहे बघा। पहिले काय केलं होतं, जिरं कुटून घेतलं होतं, त्याच्यानंतर लसूण आणि मिरची कुटून घेतली होती। आणि जिरं जे घेतलेलं आहे ना, हे कच्चं आहे बरं का, भाजलेलं वगैरे नाहीये। पॅन ठेवलाय गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे 1 छोटा 1 चमचा आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये आता हे आपण कुटलेलं टाकून घ्यायचं आणि बारीक कुटायचं बरं का, जास्त असं जाड कुटायचं नाहीये। आणि हे मिक्सरला करायचं नाही बरं का, कारण जेव्हा आपण असं खलबत्त्यामध्ये कुटतो का नाही, तर त्या टायमाला त्याची चव वेगळी लागते आणि मिक्सरला कुटलेल्याची चव वेगळी लागते। आता ह्याला काय करणार आहे, 1 मिनिटभर फक्त मी पहिलं परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस आहे फास्ट आणि मोठ्या बर्नेलचा आहे, त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं 1 मिनिटभर परतून घ्यायचं। असा कलर आला पाहिजे बघ, तर छान असं परतायचं त्याला। चांगलं भाजलं का नाही की त्याची चव छान लागते। आता गॅस करणार आहे थोडासा बारीक। छोटा 1 चमचा बघा हे धने पावडर आहे। थोडीशी हळद टाकायची ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला मिरची पावडर, एकदम थोडासा बघा गरम मसाला पावडर घेतलेला आहे। त्याच्यामध्ये टाकायचं आपल्या चवीनुसार मीठ आणि त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 1 छोट्या आकाराचं टोमॅटो बघा, असं बारीक कापलेलं आहे एकदम। गॅस करणार आहे आता मीडियम आणि 1 2 ते 3 मिनटं मीडियम गॅसवर किंवा फास्ट गॅसवर आपण हे परतून घेऊया। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे आणि जे टोमॅटो टाकले होते ना, एकदम बारीक असे कापून घ्यायचे आणि सॉफ्टवालं होतं। असं कच्चं वगैरे घेऊ नका, असं जसं सॉफ्ट असतं ना अशा पद्धतीत घ्यायचं। मस्त असं झालं आहे बघा। ह्याच्यामध्ये टाकणार आहे पाणी, साधं पाणी आहे। 1 ग्लास बघा, ह्या अशा आकाराचा ग्लास 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे। मस्त असं मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये बघा हे 3 मिरी मी कुटून घेतलेले आहेत एकदम बारीक असे। थोडीशी टाकूया कोथिंबीर। गॅस आहे आपला मीडियम आणि हे चांगलं आपल्याला शिजवून देऊया। मस्त असं बघा शिजवून घेतलेलं आहे। जेवढं होता होईल एवढं चांगलं शिजवून घ्यायचं बघा। अशा पद्धतीत हे सूप झालेलं आहे। जर सर्दी झाली असली तर खोकला झाला असेल का नाही, तर आपल्याला काय खाऊ वाटत नाही, तसं लसूण जास्त घेऊन अशा पद्धतीत करायचं, छान लागतं। आणि टोमॅटो एकदम बारीक असे कापून घ्यायचे आणि सॉफ्टवालं घ्यायचं। किती छान असं झालं आणि चवीला ते एकदम मस्त लागतं माहिती आहे का। हे असंच चमच्यानं तुम्ही खायचं। जर तुम्हाला जर तसं खायचं नसेल ना, तर गरम गरम भातावर तुम्ही हे घेऊन खाऊ शकता। करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।